लाडपागे नियुक्तीबाबत सांगली मिरज कुपवाड महापालिकेने झिरो पेन्सी केल्याबद्दल मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे आणि महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि सर्व प्रशासनाचे अभिनंदन केले। याचबरोबर लाडपागे नियुक्तीबाबत महापालिकेने प्राधान्य द्यावे अशी सूचनाही गोरक्ष लोखंडे यांनी यावेळी केल्या। राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली। यावेळी आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासहित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी महापालिका प्रशासनाकडून अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख आणि अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी महापालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती दिली। तसेच लाडबागे नियुक्तीबाबत कोणत्याही प्रकारची पेन्सी महापालिकेची नसल्याचे आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांच्या निदर्शनास आणून दिले। यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, उपायुक्त निखिल जाधव यांच्यासहित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावर बोलताना आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी लाडपागे नियुक्तीबाबत झिरो पेन्सी केल्याबद्दल महापालिका आयुक्त सत्यम गांधी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले। तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अधिकाधिक सेवा सुविधा देण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली। यावेळी महापालिका प्रशासनाच्या कामकाजाबद्दल ही मागासवर्गीय आयोगाची सदस्य गोरक्ष लोखंडे यांनी समाधान व्यक्त करत यापुढेही यावर चांगले काम करण्याची सूचना केली। 9/1/2025 आणि औरंगाबाद खंडपीठाचा हायकोर्ट बॉम्बेचा निकाल आहे आणि त्यात फार क्लिअर केलेलं आहे। तुम्ही आधी सांगितलं की सगळ्या क्लिअर केलं तर इट्स नाईस थिंग। बऱ्याच वेळेला काय होतं की आता औषधी सगळे लागले, बेरोजगारांना हाताला काम नाही आणि वाचताना वाटत असतं की तरी माझा आजार, माझा आई, भाऊ काय झाले त्यानंतर मला हाताला काम मिळेल हा एक भाग असतो आणि मग अधिकाऱ्यांनी जर आपण म्हणूनच ते 1 महिन्याच्या सगळं करायचं नाहीच, तुम्ही करता, तुमचं अभिनंदन।